नमस्कार. आज मी ससूनमध्ये गेले होते. माझ्या सत्संगमध्ये एक मुलगा येत होता, ऋषिकेश सावले म्हणून. आज त्या मुलाची अवस्था अशी झालेली आहे की सगळं असून सुद्धा बेवारस म्हणून डॉक्टरने ॲडमिट करायला लावलं. कारण ससूनमध्ये म्हणतात की कुणी तर थांबा, आणि त्यांच्या साईडने थांबायला कुणीच नाही मुलाकडं. सगळे बिझी याच्यामध्ये आहेत, सगळे नातेवाईक आहेत, पण थांबायला कुणीच नाही, सगळे बिझी आहे. डॉक्टर म्हणलं ठीक आहे, म्हणजे तुम्ही असं करा, बेवारस म्हणून त्याला ॲडमिट करा. आता बेवारस म्हणून ॲडमिट केलं, पण काय कर्माची गती, काय म्हणावं याचंच वाटतं. खूप वाईट वाटलं. 7-8 वर्षापूर्वी आई गेली. आई गेल्यानंतर पत्नीही गेली निघून. का तर मुलगा मतीमध्ये. तर मुलगा मतीमध्ये म्हणून ती गेली निघून. आता 5-6 महिने झाले त्यांची सोडचिठ्ठी झाली. आता हा मुलगा 40 वर्ष काय असेल ऋषिकेश, तर तो कोथरूडमध्ये कुठेतरी जॉबला आहे, प्रेसमध्ये. मग सकाळची रुटीन कसं, उठणे, मुलाचं आवरणे, मग ते म्हणते काही कळत नाही. फक्त पाणी पितो, खाणं हा प्रकार नाही आहे, फक्त काहीतरी कुरकुरे आणि पाणी, जेवण हा प्रकार त्याला म्हणजे घेतच नाही तो, म्हणलं तर हरकत नाही. आता रुटीन सकाळी उठायचं, स्वतःचं आवरायचं, खाल्लं पिल्लं नाही, मुलाला अनाथ आश्रममध्ये सोडायचं, जॉबला जायचं, काहीतरी नाश्ता कुठंतरी बाहेर खाल्लं तर खाल्लं, डब्बा खानावळी लावलेली म्हणला, खानावळ घेऊन जातं. कारण आमच्यापासून खूप लांब आहे, तो खडकवासला मी आळंदी. आता जवळपास कोणीच नाही. मग आपल्या ऑफिसला जाणे, संध्याकाळी येणे, मुलाला अनाथ आश्रममधले ठेवून घेतात दिवसभर, चांगले येते लोक. मग संध्याकाळी घरी घेऊन येणे, त्याचं सगळं आवरणे, नंतर त्याला थोडंसं काहीतरी खाणे घालणे, झोपणे, मग घरातलं आवरणं विवरणं सगळं करणं. आता बघा कसं कर, मग की पत्नी ती पण गेली, आई गेली की पत्नी निघून गेली, मुलाची जबाबदारी हा उचलतोय. आता मुलगा सध्या 12 वर्षाचा आहे, मग ती म्हणते काही समजत नाही. आता त्या मुलाला घेऊन हा राहत होता. गेल्या वेळेस असंच रस्त्याने चालला होता, मुलाला घेऊन अचानक रस्त्यामध्ये अटॅकाला, साईडला कुठतर पडला. तिथंच एक जणीने उचलला, बाजूला नेला, सह्याद्रीमध्ये ॲडमिट केलं. तिथं काय तर बायपास त्याचं हे केलं, आणि मग मला फोन आला, म्हणलं माऊली मी इथं सह्याद्रीमध्ये. म्हणलं ठीक आहे बाळा, मुलांना पाठवलं मी पाहायला, जा म्हणलं बघून ये कसं काय ते. मुलं बघायला गेले. मग डॉक्टर म्हणले डिस्चार्ज होतं. मग म्हणलं जाऊ दे आता, आपल्या इथं आण 2 दिवस. आणला 1 दिवस, पण मुलगा तेव्हाही अनाथ आश्रममध्येच होता. म्हणलं माऊली मी कसा राहू, म्हणलं बाळा राह 1 दिवस 1 रात्र, मग राहिला आपलं. म्हणलं जाऊ दे आता, तुला मुलासाठी जायचं आहे, ते कर्तव्य पण. म्हणलं पोटभर खा, जाताना घेऊन पण जा, म्हणजे तुझं ते एकतर होईल खर्च खाणं. म्हणलं गेला का त्या वर्ष निघालं बघा त्याचं व्यवस्थित, म्हणजे मृत्यूच्या दारातनं आला तो, आणि वर्ष चांगलं झालं ना. आता अचानक हीट खूप, उष्णता खूप वाढलेली, पोटामध्ये उष्णता वाढली, खाण्याची व्यवस्था नाही, बायको नाही, कोणी नाही, एकटाच आपला राहत होता. अशा परिस्थितीमध्ये काढत होता दिवस आपल्याला. आता 8-15 दिवस झाले त्याला खूपच उष्णता निर्माण झाली, तापण वगैरे. मग ॲडमिट झाला कुठंतरी सिम्बोसिस कुठंतरी दवाखान्यामध्ये. तिथं काही खर्च बरी जास्त म्हणला, कोण करणार म्हणून परत पिरंगुटला नेऊन घेतलं. पिरंगुट खूप लांब पडलं, तिथे खर्च. तिथून मग ते म्हटलं ससूनला न्या. ससूनला आणला का, ससूनला सगळं केलं. आता थांबायला कोणीच तयार नाही. मग तिथं ॲडमिट केलं, पण बेवारस. आता बघा काय कमवू बघा, माणूस असं पाठीमागे लागलाय, कमवणे सगळं मी, माझ्यासाठीच आहे, मी करतो, हे सगळं माझं आहे, कमवतोय. काय शेवटला लो, आज सगळे बिझी आहेत, सगळे बिझी, कुणाला कुणाचं पडलेलं नाही आहे. प्रत्येकाला पद वाढवायचं आहे, मोठं व्हायचं आहे, आणि त्याच्या चक्करमध्ये आज पैसा कमवतोय माणूस, पण माणसं गमवत चाललेलं आहे. कुणी नाही. आज गेले मी भेटायला, मला कळल्यानंतर मला बघून लागला रडायला, माऊली तुमच्याशिवाय कोण नाही माऊली माझ्याबरोबर, कुणीच नाही. म्हणलं बाळा मी तुझ्याबरोबर आहे, काय काळजी नको करू, नामस्मरण कर, ध्यान पूर्ण निराकारात लाव. शेवटी आदिशक्ती भगवतीने जे ठरवलं तेच होईल. पूर्ण चिंतन तू तिचंच कर, ध्यान तिचंच कर, जे असेल ते तिला काळजी.
पण मी आज तर दवाखान्यात अशी परिस्थिती बघितली की इतके पेशंट होते, कसले कसल्या प्रकारचे, मारामारी केलेले, दारू पिलेली, रक्तमाथळा असलं. बापरे, आज काय, आज आत्ताची पिढी, युवा पिढी काय आहे, मोबाईल, व्यसन, गुंडागरी, दहशत पसरवणे. आज जीवन अनमोल असून त्या अनमोल जीवनाला काय वळण दिलेलं आहे आज. काय रे भगवंता, हे चालले मनुष्य लोकात. माणूस माणसाचा जीव जाणं पळतोय, पैशाच्या रेस, धन श्रीमंत होण्याच्या रेसमध्ये पळतोय, पण माणसं मागं सोडत चाललेलं आहे. आजची सत्य परिस्थिती ती, मी तेच म्हणते. मनुष्य सगळे जीवात्मा परमेश्वराचेच, आपण सर्वजण निराकार परमेश्वराचाच अंश आहे, विसरू नये. मनुष्य लोकात आपण का जन्माला आलोय, कारण काय? भक्ती करण्यासाठी मनुष्याने जन्म दिले. तू कर्म करशील तेच तुझ्या बरोबर येणार. आणि भक्ती करून मला अर्पण होशील, माझा होशील, नांदून येशील, पण गोंधून पण ये. आणि मनुष्य लोकांमध्ये आपण गुरुचं नाम, गुरुचं ध्यान, गुरुचं ज्ञान हे आपल्याबरोबर असणे खूप गरजेचं आहे. कारण सत्संग नसेल ना तर सत्य कळत नाही. हे शरीररूपी मोह मायामध्ये आपण अडकून बसतो ना, आपलंच कल्याण तिथंच थांबलेलं आहे. आजची परिस्थिती बघून खूप वाटलं. एवढे सगळे असून सुद्धा एकटा बेवारस म्हणून ससून म्हटलं. सर्वांचं कल्याण हो, सर्व मनुष्य प्राणीने भगवंताचं ध्यान चिंतन करावं, विसरू नये. कर्मच कर्म आहे. बोला, जय सच्चिदानंद.